केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान होणार। परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाही। नियत साफ असल्यानं शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। नारी शक्ती नव्हे तर भाजप शक्ती विधेयक, भाजपला हे विधेयक लादू देणार नाही। संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघात। तर भाजप शक्ती नव्हे भारत शक्ती, नवनाथ बन यांचं उत्तर। नाशिक धर्मांतरण प्रकरणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आयटी कंपनी विरोधातील मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग। धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, देवयानी फरांदे यांची मागणी। नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय, तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत, आणखी 4 जणांची चौकशी सुरू। बोंदूखराच्या खात्यात 2 वर्षात तब्बल 21 कोटींची उलाढाल। जमीन खरेदीचे व्यवहार समोर। शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती। विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट। अकोला नागपूरमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे। वाढत्या तापमानामुळे नागपूरमध्ये हीट ॲक्शन प्लॅन लागू। पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन। हिंगोली बसस्थानक परिसरात 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला। उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। जिल्ह्यात काल तापमान 40 डिग्रीवर, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन।